जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मी सतीश. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर महार वतन जमीन 1800 कोटींच्या ऐवजी फक्त 300 कोटींना विकली गेल्याचा घोटाळा गाजतोय. आणि हा घोटाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप आहेत. पण ही महार वतन जमीन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला परत जायचं ब्रिटिश काळात. महाराष्ट्रातील गावांत वतन नावाची व्यवस्था होती. महार समाजाला आता अनुसूचित जाती यांना गावाची सेवा, शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात जमीन दिली जायची. जसे की गावाच्या सीमेचा पहारा, संदेशवहन, गावातील कामे, शासनाची कामे इत्यादी. बदल्यात वंश परंपरागत जमीन मिळायची. ही जमीन महार वतन म्हणून ओळखली जायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेला विरोध केला, कारण ही व्यवस्था जातीय भेदभाव आणि अन्यायाची होती. 1958 मध्ये बॉम्बे इन्फिरियर विलेज वतन अबॉलिशन ऍक्ट लागू झाला. यात महार वतन संपुष्टात आणले गेले. जमीन सरकारकडे जमा झाली, पण मूळ वतनधारकांना म्हणजे महार कुटुंबांना ती परत दिली जाणार होती शेतीसाठी. पण प्रत्यक्षात लाखो एकर जमीन दलितांना मिळाली नाही. वन विभाग, सरकारी प्रकल्पांसाठी बळकावली गेली. आजही दलित संघटना लढतायत.